आणि एक ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय, कुख्यात गुंड गजा मारणेला घेऊन पोलीस न्यायालयाकडे रवाना झालेले आहेत। गजा मारणेवरती मारहाण प्रकरणामध्ये आता आपण बघतोय तिसऱ्यांदा मकोका लावण्यात आलेला आहे। गजा मारणेला घेऊन आता पोलीस न्यायालयाकडे रवाना झालेले आहेत। गजा मारणे जो आहे त्याला काल परवापर्यंत बहुतांशी ठिकाणी शोधण्यात आलेलं होतं। पोलिसांचे ताफे खरं तर त्याचा तपास करत होते त्याचीच, आणि अखेर त्याला आपण बघतो त्याच्यावरती मकोका लावण्यात आलेला आहे। तिसऱ्यांदा हा मकोका लावण्यात आला। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आत्ता एक क्षणाला आपल्याबरोबर आहेत। वैभव, काय माहिती आहे बद्दल? विशाल, काही वेळापूर्वीच कुख्यात गुंड गजा मारणे याला पुण्याच्या सत्र न्यायालयामध्ये आणण्यात आले। काल पुणे पोलिसांकडून गजा मारणे याच्यावरती देवेंद्र जोग मारहाण प्रकरणामध्ये मकोकाची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली होती, आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांनी पत्रकार संघाच्या वार्तालापात ही गोष्ट याची माहिती दिल्यानंतर काही वेळानं म्हणजे 6:30 वाजेच्या सुमारास गजा मारणे स्वतः त्याच्या आईसोबत आणि पत्नीसोबत कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये हजर राहिला होता। त्यानंतर पोलिसांनी रात्री त्याची अटक दाखवली आहे। त्याची वैद्यकीय चाचणी जी आहे ती करण्यात आली आणि त्यानंतर त्याला फरसखाना पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। आज सकाळी या सगळ्या गुन्ह्याचा तपास जो आहे तो पोलीस आयुक्तांनी वर्ग केलाय। पुणे शाळेनं आज 1:30 वाजता त्याला फरसखाना लॉकअपमधून बाहेर काढला आणि काही वेळापूर्वी त्याला सत्र न्यायालयामध्ये आणण्यात आलंय। न्यायाधीश कचरे यांच्या कोर्टामध्ये त्याची पेशी होईल आता काही वेळा 2:30 वाजेच्या दरम्यान सुनावणीला सुरुवात होईल। या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी जे आरोपी आहेत ते मिळून येत नसल्यामुळे पोलिसांची कारवाई जी आहे ती अजून सुरूच आहे। शोध जो आहे ज्यानं देवेंद्र जोग याला मारहाण केलेली होती या सगळ्यांचा जो सध्या सुरू आहे। एकूण 27 जणांवर मकोकाची कारवाई करण्यात आली। त्या दिवशी जे सगळे सिनेमा पाहायला गेले होते त्या सगळ्या 27 जणांना या प्रकरणामध्ये आता आरोपी करण्यात आले आहे आणि त्याला मोका लावल्यामुळे वाढल्या। यापूर्वी सुद्धा 3 वेळा त्याच्यावरती मोकाची कारवाई करण्यात आली होती। 2 वेळा कारवाई करण्यात आली। 2022 मध्ये भारतीय विद्यापीठाचा एक वैभव, मी तुला जरा थांबवतोय। धन्यवाद आतापर्यंतच्या माहितीबद्दल। थेट जाऊयात कोल्हापुरात इतिहासकार इंद्रजित सावंत बोलत आहेत। आणि मराठा समाज याच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य त्या व्यक्तीने केलेलं होतं कोरटकरनं, त्याच्याबद्दलचे माझ्या फोनमधले जे रेकॉर्डिंग्स होते ते मी त्यांना दिलेले आहेत। त्याचबरोबर इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा त्यांनी माझ्याबद्दल वक्तव्य केलेलं होतं। ब्राह्मणांचा नाद केला तर महाराष्ट्रात राहणे मुश्किल करेल वगैरे, याचा सगळा जो जबाब आहे तो दिलेला आहे। आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली आणि शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अपमानजनक वक्तव्य केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आता मी पोलिसांच्याकडे दिलेला आहे। तुम्हाला जी काही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली किंवा जी काही अश्लील शिवीगाळ झाली त्या संदर्भात काही उल्लेख आहे का? त्या संदर्भात मी तक्रारीमध्ये काही उल्लेख केलेला नाही। मी मगाशीच सांगितलंय की त्याच्या विषयावर जर सुमोटो पोलीस काही कारवाई करणार असतील तर ते करू शकतात, पण शिवाजी महाराजांची अस्मिता आणि मराठ्यांची अस्मिता मला जास्त महत्त्वाची आहे माझ्या जीवापेक्षा। आणि त्यामुळे मी फक्त शिवाजी महाराजांच्या जे काही त्यांनी हे केलेलं आहे, वक्तव्य केलेलं आहे अत्यंत अश्लाघ्य आणि घाणेरडं, त्याच्याबद्दलच माझी तक्रार मी दिलेली आहे। फिर्यादीमध्ये स्वरूप देऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे। आता त्याच्यावर गुन्हा दाखलच नुसता करून नाही तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल गेल्या तुम्ही बघताय 3-4 वर्षापूर्वीपासून वेगवेगळे वक्तव्य येत आहेत आणि त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही। आणि त्यामुळं अशा या निर्लज्ज माणसांची महाराष्ट्रात राहूनच शिवाजी महाराजांच्याबद्दल एक तेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलायची हिंमत झालेली आहे। त्यामुळे त्याच्यावर शासनानं तातडीनं कडक कारवाई केलीच पाहिजे असं माझं मत आहे। तर काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असं देखील त्याच्यामध्ये त्या PM_ कोरटकर नावाचं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्याच्यावर माझा व्हिडिओ टाकून त्याच्या खाली सुद्धा अत्यंत अश्लाघ्य पद्धतीनं मांडणी केलेली होती। ती आज सकाळी 10-10:30च्या दरम्यान त्याच्यावर डिलीट केले, पण त्याच्या अगोदरच आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग केलेलं होतं, त्याचे स्क्रीनशॉट काढलेले होते आणि त्यामुळं त्याची माहिती सुद्धा आम्ही पोलिसांना याच्यातून दिलेली आहे। त्यांचा नंबर, त्यांचं रेकॉर्डिंग आणि त्यांचं संभाषण जे झालेलं आहे वेळ ही सगळी पोलिसांना तुम्ही दिली? त्यांना मी आत्ताच पोलिसांचे जे आता तपास अधिकारी आलेले आहेत त्यांच्याकडं जे काय माझ्या फोनमधलं रेकॉर्डिंग होतं
ते त्यांच्याकडे मी त्यांच्या व्हॉट्सअपला पाठवून दिलेलं आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं दिसते, कारण त्यांनी चौकशीचे आदेश दिले. एसपींना त्यांनी फोन देखील केला होता. काय अपेक्षा आहे आता त्या पद्धतीने या सूचना दिल्या? लवकरात लवकर कितीही प्रभावशाली व्यक्तिमत्व जरी असलं तरी त्याच्यावर कारवाई व्हावी आणि पुन्हा अशी कारवाई व्हावी की शिवाजी महाराजांच्याबद्दल कुठलाही व्यक्ती अशा पद्धतीचं वक्तव्य करणार नाही. अशी शिक्षा त्याला जर मिळाली तरच ही वक्तव्य थांबतील, नाहीतर काळ सोकावेल आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागेल. तरी आपलं नाही जास्त सांगण्यात येते नेमकं काय झालं असं वाटतं, कारण हे सगळं प्रकरण मी जे आहे ते केलेलंच नाही असं वारंवार ते सांगतात. माझ्या फोनवर ज्या वेळेला पहिल्यांदा व्हॉट्सअप कॉल आला त्यावेळेला प्रोफाईल येतं आहे, त्याच्यावर नाव येतं आहे, त्याच्यावर डॉक्टर त्यांचं नाव आहे कोरटकरांचं. त्यानंतर ज्या वेळेला आपण ह्याचं कॉल मला कॉल आला होता त्यावेळेला सुद्धा मी त्याला सगळं संभाषण झाल्यानंतर मी नाव विचारलं त्यावेळेला त्याने ते प्रशांत कोरटकर असंच नाव सांगितलेलं होतं आणि त्यामुळं त्याच नावानं मी तक्रार केलेली आहे. आता तो प्रशांत कोरटकर आहे का नाही, तो नंबर जो माझ्याकडे आलेला होता तो मी पोलिसांच्याकडे सुपूर्द केला. त्या नंबरला फोन केला तर त्याच व्यक्तीकडे तो फोन जातोय असं सुद्धा मला काही लोकांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा व्हिडिओ करून ते सांगितलेलं आहे. याचा अर्थ त्याच नंबरवरनं मला फोन आलेले होते. इंस्टाग्राम अकाउंट जे असतं ते इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा त्याच व्यक्तीचं आहे आणि मी रात्री 12-12:30 वाजता AI माध्यमातून मला ती पोस्ट सुद्धा करता येत नाही, मला ते रेकॉर्डिंग मित्राला पाठवून मग ते मला करून घ्यावं लागलं. तर असे काही गोष्टी करेन आणि एवढे जर प्रगत तंत्रज्ञान आमच्याकडे असतं तर मग आता त्याच्याबद्दल काय बोलायचं असा विषय आहे. खरं तर पोलिसांच्याकडं सगळं CDR आणि हे सगळं रेकॉर्ड असतं, लोकेशन असतं, कोण कुठं असतं, काय असतं त्याचं, त्या सगळ्या गोष्टी तर पोलीस अगदी सहज आत्ता 1 दिवसात 2 दिवसात त्याचा तपास लावू शकतात. फक्त त्याची इच्छाशक्ती पाहिजे. त्या आवाजाची पडताळणी व्हावी अशी पण अपेक्षा आहे. आता सगळ्याच गोष्टी करायला पाहिजेत. आता त्या मी करू शकत नाही कारण मी सामान्य व्यक्ती आहे. आता हे प्रशासन आणि पोलिसांनी ते केलं पाहिजे आणि नुसती आवाजाची नाही, तो कोण कुठं होता, काय होता, कुणाला भेटला इतक्या दिवसामध्ये, कुणाला भेटत होता तो व्यक्ती, ह्या सगळ्या गोष्टीची तपास जर झाला तर ह्याच्या पाठीमागचं मूळ कुठंपर्यंत आहे या सगळ्या गोष्टी समजतील. म्हणजे एकटा कोरटकर या पाठीमागे नाही असं म्हणायचं असं आत्ता मी म्हणू शकत नाही, पण ज्या पद्धतीनं ते एखाद्या समूहाचं म्हणजे तो जसं प्रतिनिधीच आहे, त्या समाजाचा नेता आहे, अशा पद्धतीनं जे बोलत होता त्या पद्धतीनं त्याच्या सगळ्या हालचालीची त्याच्या लोकेशनची, तो कुणाला भेटला, काय काय बोलत होता, या सगळ्याची नोंद तपास करताना घेतली पाहिजे. थँक्यू. नाही म्हणून इथंच इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी त्यांचा जो जबाब नोंदवून घेण्यात आला त्याबद्दलची माहिती देऊ केलेली आहे. काय नेमके प्रश्न पोलिसांकडनं विचारण्यात आले, काय त्यांनी माहिती देऊ केली, कशा पद्धतीने तो फोन कॉल आला होता, त्या फोन कॉलमध्ये झालेलं संभाषण याबद्दल त्यांनी भाष्य केल्याचं आपण बघतोय. आणि शिवाय अर्थात माध्यमांच्या वतीने विचारण्यात आलेल्या प्रश्नांना देखील त्यांनी उत्तरं देऊ केलेली आहेत. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जो फोन कॉल आला होता या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना दिलेत.